Hello, welcome to the Maths for Mother. Today's our topic that is the angles. आज आपण चालू करणार आहे सेकंड टॉपिक दॅट इज अँगल्स. अँगल्समध्ये रिव्हिजनचा पार्ट आहे. तो रिव्हिजनचा पार्ट आपण पहिल्यांदा बघणार आहोत ऑन पेज नंबर 6. बघा पेज नंबर 6 वर तुम्हाला रिव्हिजनचा पार्ट दिलेला आहे. सो लेट स्टार्ट. पहिल्यांदा मी एक अँगल ड्रॉ करून घेते आणि मग त्याच्यानंतर मग तुम्हाला त्याचे नाव कसं लिहायचं आहे, त्याचं वर्टेक्स कोणता आहे, आर्म कोणता आहे, हे जे तुम्हाला लास्ट इयर झाले ते आपण कंटिन्यू करणार आहे. लेट अस स्टार्ट. हिअर इट इज आय एम गोइंग टू ड्रॉ वन ट्रायंगल. सी हिअर, सॉरी अँगल. ओके, आता ह्या अँगलचं आपल्याला काय काय लिहायचं आहे आणि कशा पद्धतीने लिहायचं आहे हे लास्ट इयर आपण शिकलेलं होतं. सो हिअर द फर्स्ट थिंग वी हॅव टू स्टडी दॅट इज द नेम ऑफ द अँगल. हाऊ टू राईट द नेम ऑफ द अँगल. आय मीन दॅट इज नॉट टाईप. मी टाईप ऑफ अँगल विचारलेलं नाही. हाऊ टू राईट द नेम. तर ते नाव कसं लिहायचं. फर्स्ट ऑफ ऑल सी हिअर, अँगल म्हणजे काय, एक कॉर्नर आहे. एक कॉर्नर आहे, एक कोन आहे. मराठीमध्ये आपण त्याला कोना, कोनाडा, कोन असं म्हणतो आपण. तर इथं दोन आर्म्स म्हणजे दोन सेगमेंट जॉईन होतात एका पॉईंटमध्ये. हिअर ए बी इट इज वन आर्म, अनदर बी सी इज द आर्म. दे आर जॉईनिंग इन द बी at point B. They are joining at point B. That is the main point. कुठं जॉईन होतात तो मुख्य भाग आहे. जिथं जॉईन होतात तो पॉईंट जो आहे तो पॉईंट आपल्याला सेंटरला लिहायचा आहे. लेट स्टार्ट. कसं, अँगलचं चिन्ह काय आहे आपल्याला तेही शिकवलेलं आहे. अँगलचं चिन्ह हे असं आहे, लाईक दिस अँगल. अँड बी लेटर दॅट इज द जॉईनिंग लेटर. जे दोन आर्म्स आपल्याला एकत्र येत आहेत तिथलं जॉईनिंग लेटर मिडलला लिहायचं आहे. बाकी तुम्ही दोन्ही कुठेही लिहू शकता. So here I can write down the name of the angle, that is angle A, B, C. You should always remember that means B should be at the middle. हा B जो आहे तो middle ला पाहिजे. For example, if I just draw the another angle like this and I just give the name P, Q, R, in that case I should write down Q at the middle. ह्याचं सुद्धा नाव लिहिताना आपल्याला angle P, Q and R असं लिहावं लागेल. Q should be at middle हे आपल्याला लिहावं लागेल. म्हणजे ड्युरिंग रायटिंग द नेम वी हॅव टू रिमेंबर दॅट जिथं कोना तयार होतोय, जिथं कॉर्नर तयार होतोय ते आपल्याला कुठं लिहायचं आहे, मिडलला लिहायचं आहे. सो दॅट इज द नेम ऑफ द अँगल. नेक्स्ट पॉइंट दॅट इज द वर्टेक्स ऑफ द अँगल. नेक्स्ट पॉइंट दॅट इज द वर्टेक्स. जिथे जॉईन होत आहे दोन आर्म, जिथे जॉईंट होत आहेत दॅट इज कॉल्ड एज द वर्टेक्स ऑफ द अँगल. सो हिअर दिस बी पॉइंट बी इज द वर्टेक्स ऑफ दॅट अँगल. हा वर्टेक्स आहे. देर आर थ्री वर्टेक्स ए बी सी टू द ट्रायंगल. इथं मुख्य जो आहे तो बी आहे वर्टेक्स. मग आपण इथं तीन म्हणू शकतो का. हा बी महत्वाचा आहे. अलॉंग विथ दॅट अनदर टू पॉइंट्स आर देअर ए अँड सी. बट वेअर इज द अँगल. अँगल कुठे आहे, फक्त बीच्या इथे आहे. नाव द नेक्स्ट आर्म्स ऑफ द अँगल. आर्म्स म्हणजे त्याच्या बाजू. त्याला हात आहेत का. आर्म्स म्हणजे आपण हात म्हणतो, आर्म्स ऑफ द अँगल. तर हातच बघायचे आहेत. त्याला दोन हात आहेत, दोन साइड्स दिसत आहेत आपल्याला, त्या साइड्स लिहायच्या. विच आर दे. सो हिअर आर्म्स ऑफ द अँगल. ह्याच्यामध्ये ही एक आहे दॅट इज फ्रॉम स्टार्टिंग फ्रॉम ए टू द बी. दॅट इज द सेग ए बी और आर्म ए बी. तुम्ही त्याला सेग म्हणू शकता किंवा आर्म म्हणू शकता, सेग ए बी. आणि दुसरा बी पासून इकडे आलेला दॅट इज सेग बी सी. So I just hope you understand about the how to write the name, how to write the vertex and how to write the arms of the angle. If we just take consideration another angle, जर आपण दुसरा अँगल कन्सिडर केला तर आपल्याला तोही सोडवता आला पाहिजे. लेट अस स्टार्ट. आपण एक अजून एक अँगल काढूया आणि मग ठरवूया की आपल्याला काढता येईल का, लिहिता येईल का. ओके, सो बघा मी अजून एक अँगल ड्रॉ करते आहे. हा ॲज इट इज मी तसाच ठेवलेला आहे, ह्याच्यामध्ये बदल करत नाहीये. ॲज इट इज हा आपण असाच ठेवूया आणि मग दुसरा अँगल घेऊया आणि त्याचीही आपल्याला नेमिंग करता येते का पाहूया. लेट स्टार्ट. हिअर आय एम गोइंग टू ड्रॉ द अनदर अँगल. सी हिअर मी अजून एक काढलेलं, त्याचं नाव वेगळं आहे. व्हॉट इज द नेम ऑफ अँगल. आता नेम ऑफ अँगल लिहिता येईल का. येस, वी ओनली रिमेंबर दॅट ड्युरिंग रायटिंग द नेम वी हॅव टू राईट डाऊन ई ॲट द मिडल. दॅट इज अँगल डी E F. What is about our vertex? Three vertex are there, D, E, F. But मुख्य vertex कोणता आहे? That is the E.
3 पॉईंट्स असले तरी ई हा मुख्य वर्टेक्स आहे. अँड लास्ट आर्म्स. हाऊ मेनी आर्म्स आर देअर? 2 आर्म्स आर देअर. दॅट इज DE अँड अनदर वन दॅट इज द EF. ओके, सो लेट्स डू द नेक्स्ट पॉईंट. आता एक इंटरेस्टिंग थिंग पेज नंबर 7 वर करायला सांगितले तुम्हाला. यू हॅव टू टेक 2 स्टिक्स, म्हणजे कळीशपट्टीतल्या काड्या घ्या, अगरबत्तीच्या काड्या घ्या, 2 घ्यायचे आहेत आणि त्यांचं तुम्हाला एक काम करायचं आहे. आता मी त्या 2 काड्या घ्यायच्याऐवजी मी काय घेणार आहे? आय एम जस्ट टेकिंग हिअर सेगमेंट. मी 2 सेगमेंट घेणार आहे. सी हिअर, वन इज द AB अँड अनदर वन इज द CD. एक छोटा घेतलाय आणि एक मोठा घेतलाय. आता या 2 सेगमेंटचंच आपल्याला काम करायचं आहे. सी हिअर, आय एम जस्ट टेकिंग दीज 2 सेगमेंट्स अँड आता मी यांना काय करणार आहे? आता मी त्यांना फिरवणार आहे आणि त्याच्यावरून एक एक पॉईंट कन्वर्ट करणार आहे. सी हिअर, हा जो CD 2 सेगमेंट जे घेतलेले आहेत आपण, त्या स्टिक्स किंवा सेगमेंट जे घेतलेत ते जर मी एकामेकावर ओव्हरलॅप केले, बघा जस्ट आय एम जस्ट होल्डिंग लाईक दिस, एकामेकावर ठेवून दिले, एक सेगमेंट दुसऱ्यावरती नेऊन ठेवून दिला. तुम्हाला 2 वेगवेगळे दिसत आहेत का? नाही दिसत आहेत. आणि मग त्यांच्यामध्ये काही अँगल झालाय का तयार? Is there any angle between these two? No, there is no angle in between them. So it is called as the zero angle. त्यांच्यामध्ये कोणताही अँगल दिसत नाहीये. They are just overlapping. एक वर्टेक्स आहे का त्यांच्यामध्ये? कुठे कॉर्नर तयार होत नाही. कॉर्नर इथं आहे, नो डाऊट, हिअर इट इज. पण तो वेगळा वेगळा नाही आहे, एकमेकांवर आहेत लाईन्स. सो इट इज कॉल्ड एज द झिरो अँगल. आता दुसरा पॉईंट बघा. आता मी ती जी सेगमेंट मी नेऊन ठेवली आहे, कुठली लिहिलेली मी? CD. ती सेगमेंट मी अशी होल्ड करते आणि हलवते. लेट अस सी व्हॉट विल हॅपन. बघा मी अशी हलवलेली आता ही सेगमेंट. देयर इज अ फॉर्मेशन ऑफ अँगल, एम आय राईट? बट देयर इज अ फॉर्मेशन ऑफ अँगल, बट इट इज लेस दॅन 90. इट इज लेस दॅन 90. If it is less than 90, which type of angle it is? If it is less than 90, it is an acute angle. It is acute angle. जर ते लहान आहे कशापेक्षा, 90 अंशापेक्षा, तर त्याला आपण acute angle म्हणलं. आता मी अजून त्याला हलवते. Let us see. अजून मी त्याला पुढे फिरवते बरं का. Hold like this. What was it? आता हे काय झालं? इज इट लेस दॅन 90 डिग्री? हे लेस दॅन 90 डिग्री आहे का? नो, इट्स नॉट. मग काय आहे? जर हे लेस दॅन 90 डिग्री नाही आहे तर मग त्याला काय म्हणायचं? तर मग त्याला आपण म्हणणार आहोत दॅट इज मोर दॅन 90 डिग्री. मग मोर दॅन 90 डिग्री विच टाईप ऑफ अँगल इट इज? मोर दॅन 90 आपण कुठल्या टाईपचा अँगल असतो? येस, मोर दॅन 90 इट इज अ ऑब्ट्यूज अँगल. मोर दॅन 90 इट इज ऑब्ट्यूज अँगल. बघा मी थोडंसं हलवलं होतं. आता पुन्हा मी त्याला वेगळ्या ठिकाणी हलवणार आहे. लेट अस स्टार्ट लाईक दिस, होल्ड लाईक दिस. What about this now? Exactly 90 degree. Then it is 90 degree only. So it is called as the right angle. Yes, it's a right angle. We have already studied these 3 types. That is, if it is less than 90 degree, then it is called as acute angle. If it is less than, more than 90 degree, it is obtuse angle. And if it is right angle, that means 90 degree, then it is a, yes, it is a right angle. आता हे सगळं झालं कशाविषयी? की हे सगळं झालं जे आपण लिहिले त्याच्याविषयी आहे. की आपण काय केलेलं आहे की तो अँगल कितीचा आहे? 90 डिग्रीचा आहे, ऑब्ट्यूज आहे, ॲक्यूट आहे अँड सो ऑन. ह्याच्याविषयी आपण स्टडी केलं. पण आता आपण ह्याच्या पुढे काही वेगळे प्रकार आहोत ते बघणार आहोत. आता ते वेगळे प्रकार कोणते आहेत बघा. आपण हीच रेषा जे आपण ऑब्ट्यूज, ॲक्यूट हे सगळे प्रकार केले त्याच्यामध्ये थोडासा बदल करणार. आता पुन्हा मी वाढवणार आहे. पहिल्यांदा आपण ॲक्यूट केला, नंतर मी त्याला राईट अँगलपर्यंत नेला. बघा पुन्हा एकदा रिपीट करते. दिस इज ॲक्यूट, देन इट इज द राईट अँगल, देन इज द ऑब्ट्यूज. पण मी आता काय केलेलं आहे, हे असंच कंटिन्यू केलं आणि आता इथे आणून ठेवलं. आता स्ट्रेट लाईन तयार झालेली का? इफ इट इज फॉर्मिंग द स्ट्रेट लाईन, देन इट
is called as the straight angle. It is called as the straight angle. Straight line तयार झाली आहे. But what about straight angle? त्याचं डेफिनेशन काय आहे? Angle like this that is having the 180 degree. A straight angle measures 180. म्हणजे जर इथून आपण काउंट केला असा इथून इथपर्यंत, so it measures that is the 180 degree. It is called as the straight angle. अजून सुद्धा माझे काय हे भरलेलं नाही बरं का, मला काय पटत नाहीये. मग अजून काय करणार मी? अजून ती लाईन फिरवणार आहे. अजून लाईन. See here, I am just holding this. आता ती स्ट्रेट लाईन राहिलेली आहे का? नो, इट इज नॉट स्ट्रेट लाईन. मग काय म्हणायचं? इट इज ग्रेटर दॅन 180. इट्स ग्रेटर दॅन 180 डिग्री. ऑलरेडी आपण स्टडी केलेला आहे 180 डिग्री म्हणजे स्ट्रेट अँगल आहे. बट नाव इट इज ग्रेटर दॅन 180 डिग्री. मग याला काय म्हणायचं आहे? जर ग्रेटर दॅन 180 डिग्री असेल तर देन इट इज कॉल्ड एज द reflex angle. Then it is called as the reflex angle. ओके, आता रिफ्लेक्स अँगल झाला बरं का. आता पुन्हा मी आता ती लाईन सारखी फिरवतच आहे ना. पहिल्यापासून स्टार्ट केली मी अँटी क्लॉकवाईज फिरवते बघा बरं, पूर्ण अँटी क्लॉकवाईज फिरवती आहे. आणि मग अँटी क्लॉकवाईज फिरवून फिरवून मी कुठपर्यंत आलेली आहे? ती फिरवून 180 डिग्रीपेक्षा सुद्धा जास्त फिरवलेली आहे ना. आता मी काय केलेलं आहे? आता मी लाईन पुन्हा फिरवणार आहे. पण आता कशी फिरवणार आहे बघा. लेट अस सी हिअर. आता मी फिरवून 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 पुन्हा आहे तिथे आणून ठेवली. आता बघा बरं मी कुठून कुठंपर्यंत पास केली. मी इथून पहिल्यांदा ॲक्टिव्ह अँगल पर्यंत पास केली, मग राईट अँगल केली, मग 180 आणली म्हणजे स्ट्रेट अँगल पर्यंत आणली, मग मोर दॅन 180 पर्यंत आणली आणि मग आता मी पुन्हा इथपर्यंत आणलेली आहे. म्हणजे इथून इथपर्यंत let us see from this to this it is a 180 degree. वरून पण मी 180 डिग्री आणि from this to this it is a 180 डिग्री. म्हणजे किती डिग्री टोटल ट्रॅव्हल केली ती लाईन? किती डिग्री टोटल ट्रॅव्हल केली? वर 180 डिग्री आणि खाली पण 180 डिग्री. सो इट्स कॉल्ड एज द कम्प्लीट अँगल. पुन्हा पहिल्या जागी आलेली आहे. पुन्हा पहिल्या जागी आलेली आहे. It is a complete angle and the measure of the complete angle is of a 360. How it is 360? This 180 plus this 180. It comes 360 degree. So hope so की तुम्हाला हे लक्षात आलेलं असेल. मी काय जे सांगितलं ते पुन्हा एकदा मी रिपीट करते. आता ती लाईन पुन्हा मी तुम्हाला फिरवून दाखवते म्हणजे मग लक्षात येईल की आपण काय काय शिकलोय. पहिल्यांदा आपण ही लाईन ओव्हरलॅप झालेली आहे त्याला 0 अँगल बघितला. देन acute angle, then right angle, then obtuse angle, then straight angle, and then reflex angle. Reflex angle full पुन्हा इथे आणून सोडला. That is called as the complete angle. Okay, here we complete page number 7 also. In next video we are going to see about the practice set 2. Till then, bye. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.